क्षत्रिय मराठा संघटनेतर्फे एक हात मदतीचा म्हणून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांतर्फे धारणी मेळघाटमधील गोरगरीब नागरिकांना मदत म्हणून 300 किलो गहू तसेच 200 किलो तांदूळ, साड्या 150 नग, ब्लँकेट 120 नग आणि चिल्लर सामग्री वाटप करण्यात आली। त्यावेळेस उपस्थित महाराष्ट्र संस्थापक कार्याध्यक्ष गौरव पवार, थोर समाजसेवक रमण पाटील, जिल्हा अध्यक्ष योगेश भोसले, शहर अध्यक्ष संदीप बेहरे, जिल्हा युवक सचिव विक्रम बाडवाई, अमरावती तालुका प्रमुख अमर उमग, शहर उपाध्यक्ष श्रीकांत जाधव, वारकरी संप्रदाय जिल्हा प्रमुख अमोल साखरे, विद्यार्थी प्रमुख वैभव जायदे, जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत नन्नावरे, तिवसा तालुका प्रमुख चेतन पानासे, महाराष्ट्र क्रीडा अध्यक्ष समीर देशमुख, शहर उपाध्यक्ष योगेश वानखडे, तालुका प्रमुख प्रफुल्ल नळकांडे, अनिकेत कराळे, महिला जिल्हा अध्यक्षा जया बद्रे, जिल्हा उपाध्यक्षा कल्पना परतिकी, जिल्हा सचिव कांता काळे, जिल्हा कार्यकारिणी प्रमुख माया कांबळे, संगीता गायकवाड, उषा कांबळे इत्यादी पदाधिकारी हजर होते। यांनी आम्हाला कॉल केले असतात आम्ही क्षत्रिय मराठा संघटना आमच्याकडून जे काही मदत होते ते त्वरित लवकर गावात येऊन पोस्ट केलेली आम्ही कपडे, ब्लँकेट, गहू, तांदूळ या सगळ्या गोष्टी गावात पुरवलेल्या आहे। गावात जवळपास 150 ते 200 जणांची लोकसंख्या आहे। त्या सगळ्यांना व्यवस्थित सगळ्या सामग्री आपापल्या घरी व्यवस्थितपणे पोचवलेली आहे। ही क्षत्रिय मराठा संघटनेने आजपर्यंत केलेली मदत या गावात पहिली मदत। त्यानंतर आम्ही तुमच्या सेवेत, तुम्ही कॉल करत राहा आम्हाला, आम्ही तुमच्या सेवेत येत राहू। जशा गोष्टी लागल्या तुम्हाला तसं कॉल करा आम्हाला। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।